नमस्कार, मी आशुतोष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या कारणामुळे रवी राणा यांना मंत्रिपद मिळू शकते. सर्वात पहिले आपण रवी राणा यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊ. रवी राणा हे बडनेरा मतदारसंघाचे आमदार तथा माजी खासदार नवनीत राणा यांचे पती. 2009, 2014, 2019 आणि 2024 या चारही विधानसभा निवडणुकीमध्ये रवी राणा यांनी मोठ्या मताने विजय मिळवला आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रवी राणा हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते आणि महायुतीचा त्यांना पाठिंबा होता. महायुतीचा पाठिंबा असल्यामुळे रवी राणा यांना विजय मिळवणं सोपी झालं व 60,000पेक्षा जास्त मतांनी रवी राणा यांनी बडनेरा मतदारसंघातून विजय मिळवला. अमरावती जिल्ह्यातील 8 मतदारसंघापैकी एक मतदारसंघ म्हणजे बडनेरा मतदारसंघ. रवी राणा यांची ताकद बडनेरा मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील मतदारसंघातच आहे. रवी राणा ही युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आहे व युवा स्वाभिमान पक्ष हा संपूर्ण जिल्ह्यातील मतदारसंघात चांगल्या प्रकारे काम करतो आणि संपूर्ण जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात जनता हे युवा स्वाभिमान पक्षाची जुळली आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अमरावती जिल्ह्यातील 8 पैकी 7 मतदारसंघामध्ये महायुतीने विजय मिळवला. महायुतीच्या विजयामध्ये रवी राणा आणि त्यांचा युवा स्वाभिमान पक्षाचं मोठं योगदान आहे. काही दिवसापूर्वी रवी राणा यांनी भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. आता येऊ आपण आपल्या मुद्द्यावर की कोणत्या कारणामुळे रवी राणा यांना भारतीय जनता पार्टी मंत्रिपद देऊ शकते. तर सर्वात पहिलं कारण म्हणजे रवी राणा यांना असलेलं 20 वर्षाचा राजकीय अनुभव. दुसरं कारण म्हणजे रवी राणा यांची असलेली जिल्ह्यामधील ताकद. तिसरं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्यासोबत असलेले अत्यंत जवळचे संबंध हे रवी राणा यांना फायदेशीर ठरू शकतात आणि रवी राणा यांना मंत्रिपद मिळू शकते. तुम्हाला काय वाटते की रवी राणा यांना मंत्रिपद मिळणार किंवा नाही मिळणार? तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की